हाय एव्हरीवन, आज आहे चॅलेंजचा 4था दिवस. सो चला आजचा व्हिडिओ सुरू करते. संध्याकाळी ग्राउंड मध्ये आलो होतो. इथे बरीच मुलं पतंग उडवत होती. अगस्त्याला ही पतंग उडवायची खूप इच्छा होत होती. तेवढ्यात एका दादाला गरज होती म्हणून त्याने अगस्त्याने त्याला हेल्प केली आणि त्याला ही पतंग उडवण्याचं समाधान मिळालं. आव्हानचं चाललं होतं मॅच पाहणं आणि ते पहा आमच्या गप्पा इतक्या छान रंगल्या होत्या की एक कॉमेडी व्हिडिओच झाली. घरी आल्यानंतर हा कोबी दिसला आणि कोबी पहा वरून खराब व्हायला लागला होता असं वाटत होतं, पण काहीच नाही. वरचे लेयर्स काढले तर आतमधून कोबी एकदम फ्रेश होता. म्हटलं चला ह्या कोबीपासूनच मस्त असे मंचुरियन बॉल्स करावेत, मुलंही खुश होतील आणि झटपट डिनरही होईल. आता झटपट म्हणलं तरी इतका झटपट नसतो, पण लेंदी प्रोसेस असते, पण मुलांना आवडते ते गोष्ट करायला आपल्याला पण आवडतं. सो मस्त असा खिसून घेतला, पाणी काढलं. घरात होते मसाले तेवढे अवेलेबल, तेवढे सगळे टाकले ह्याच्यामध्ये. मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरची, हळद, थोडंसं तिखट, सगळं काही ऍड केलं, आलं लसणाची पेस्ट वगैरे. मस्त असं इथे पहा पीठ तयार करून घेतलेलं आहे. कढईतलं तेलही तापलेलं आहे. व्हेज मंचुरियन मसाला मिक्स आणला आणि व्हेजिटेबल्सच्या नावाखाली मला फक्त कांदा होता माझ्याकडे. सो असो, शनिवार होता आज आणि त्यामुळे घरातला भाजीपालाही संपला होता. मुलांची इच्छा होती म्हणून हे मंचुरियन बॉल्स तर बनवले. खूप छान दिसत झाले होते. मस्त अशी ग्रेव्ही सुद्धा बनवून घेतली. पटकन कांदा फ्राय केला आणि हे जे मसाला होता तो पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये टाकला. मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली. त्याला एक उकळी आली की त्याच्यामध्ये हे बॉल्स ऍड केले. मस्त असं 1-2 मिनिटं शिजवून घेतलं आणि लगेचच आम्ही डिनर करायला घेतला. सो छान अशी प्लेटिंग केलेली आहे. इथे पहा बॉल्स, सॉस आणि मस्त अशी मंचुरियन ग्रेव्ही सुद्धा तयार होती. प्लेटिंग केली छान अशी स्माइली सोबत, मुलांचं ताट सजवलं आणि अगस्त्य तर माझा रेडीच असतो. कधीही कुठलीही डिश केली की कमेंट करण्यासाठी, त्याला तर आवडतंच. असो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.